तर प्रवीण तरडे डायरेक्टर देऊळ बंद 2चा फर्स्ट टीजर आलाय आणि मी एक्सायटेड आहे बघण्यासाठी, कारण देऊळ बंद 1 खूप सुंदर आणि अप्रतिम मूवी होता. सो आपण पहिले आधी टीजरवर रिॲक्ट करूया. लेट स्टार्ट. स्वामी इधर आएंगे? मनापासून बोलवलं की देव येतो म्हणते. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. क्वालिटी आज चांगली मला आहे. शोधत फिरण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बाईवर कशी काय आली? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं. काय एक काल आमच्यात जरा वाद झालता, तर तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तू. अरे बाप रे, इथे देऊळ बंदच का? अगे नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी. देवाची परीक्षा पाहणारे. लिहून देते. कधी शेतकरी नसल पाहिला. गुजबम्स. परीक्षेला बसवलंस ना तू मला. आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची. परीक्षा गुजबम्स. म्युझिक बाप आहे भाई. म्युझिक खूप चांगलं आहे मूवीचं. म्हणजे खरंच चांगलं बनवलंय प्रवीण तरडे यांनी. मूवीची लाइटिंग ऑलवेज खूप चांगली आहे. आता सध्याच्या टायमामध्ये मराठी मूवीजची लाइटिंग एकदम क्रिस्प आणि शार्प आणि खूप भारी दिसते. म्हणजे तो एक रिच लुक असतो ना मूवीचा, तो उठून दिसतोय. आणि ऑफकोर्स सेम कास्ट रिपीट आहे जी फर्स्ट पार्टमध्ये पण होती, आता सेकंड पार्टमध्ये पण आहे. कदाचित यावेळेस मूवीचा स्केल अजून थोडा चांगल्या लेवलवरती गेलेला असेल आणि बघून खरंच वाटतंय की खूप चांगलं आहे. म्हणजे क्वालिटी बाप वाटते यार, कुठेच कमी नाही वाटत आहे मूवी. आणि मी खरंच सांगतो की टीजर जर एवढा चांगला आहे ना, तर ट्रेलर तर बाप असेल आणि मूवी पण चांगला असेलच. आणि यावेळेस पण लोक मूवी थिएटरमध्ये बघण्यासाठी नक्की जातील, कारण मराठी मूवीचा स्टँडर्ड आता खूप म्हणजे बऱ्यापैकी खूप चांगला झाला आहे. कारण आता रिसेंटली राजा शिवाजी बघितला, त्याची लाइटिंग पण खूप चांगली होती, सिनेमॅटोग्राफी पण खूप चांगली होती आणि सेम गोष्ट इकडे पण दिसते. सो हा टीजर बघून माझी एक्साइटमेंट तर नक्कीच वाढली आहे. मी एक्सायटेड आहे ट्रेलर बघण्यासाठी आणि मूवी बघण्यासाठी सुद्धा. सो मूवीचा जेव्हा नेक्स्ट ट्रेलर ड्रॉप होईल आपण त्याच्यावर रिॲक्शन करूच. आणि हा टीजर मला कसा वाटला याच्यावरती मी एक फुल व्हिडिओ पण बनवेलच. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा टीजर कसा वाटला. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.